नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे एक बातमी घेऊन आलेला आहे। ती बातमी आहे भाऊबीजे आधी लाडक्या बहिणीसाठी खास ओवाळणी, ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार। तर लाडक्या बहिणीला या ठिकाणी भाऊबीज ओवाळणी दिल्या जाणार आहे। ते कशा प्रकारे दिल्या जाणार आहे, काय येत आहे, त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा अगोदर पहा, त्यानंतर आपण याबाबत बोलू। परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे। आज पाडवा आहे। पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा। सगळ्यांना शुभेच्छा। तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो। भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। महिलांना तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण पाहिलेला आहे। तर या ठिकाणी ज्या पत्रकारांनी विचारलेलं आहे की लाडक्या बहिणीला भाऊबीज मिळणार का, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की आम्ही लाडक्या बहिणीला यावेळेस निराश करणार नाही, त्यांना भाऊबीज देऊ, बस एवढंच उत्तर दिलेलं आहे। ते पण केव्हा, जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा। आणि हीच गोष्ट जे पकडून सर्व या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी दिल्या जाणार आहे। ठिकाणी बघा, यंदा लाडक्या बहिणीची दिवाळी आणखी गोड होणार आहे, कारण भाऊबीजे आधीच त्यांना खुश खबर मिळाली आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। लाभार्थी बहिणीची पडताळणी करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहे। त्यांनी म्हटलेलं लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। लाभार्थी बहिणीची पडताळणी करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येत आहे। महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले, मात्र आता KYCची प्रक्रिया तुर्तास थांबविलेली आहे। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची जी KYC आहे हे या ठिकाणी थांबविलेली आहे। तर बघा महिलांनो, ladkibahn.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सध्या KYC करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे। म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेलं नाही आहे, फक्त या ठिकाणी चर्चा सुरू आहे। तुम्हाला बातम्याच्या माध्यमातून माहिती पडत आहे की KYCची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे। तर आपण जर इथे क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला KYC करण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात होतात। ठीक आहे, तर म्हणजे याचा अर्थ असा की तुमची जी KYC प्रक्रिया आहे सध्या सुरूच आहे। जोपर्यंत ही लिंक उपलब्ध आहे साईटवर तोपर्यंत तुम्ही आपली KYC करू शकता। ठीक आहे, कारण KYC करणे सध्या सुरूच आहे, लिंक हे सुरूच आहे। KYC करणे सध्या थांबविलेले नाही आहे। ठीक आहे, फक्त हे विचार करणे सुरू आहे की KYC सध्या बंद करायची म्हणून, पण KYC करणे सध्या सुरूच आहे। ठीक आहे महिलांनो, तर तुम्हाला या ठिकाणी KYC करायची असेल तुम्ही आता KYC करू शकता। ज्यांना अपात्र होण्याची भीती आहे त्यांनी KYC करायची नाही, ऑक्टोबरचा हप्ता येऊ द्यायचा, नंतर आपली KYC करायची। ज्यांना वाटत असेल आपण KYC केल्यानंतर तरी पात्र होऊ शकतो, तर तुम्ही आपली KYC या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची। ठीक आहे, भाऊबीजेची ओवाळणी जी आहे त्याचा संबंध सध्या या ठिकाणी काहीच नाही आहे। तुम्हाला जो ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे तो पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहे, कारण निवडणुकासमोर निवडणुकीमुळे तो ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला आता 1-2 दिवसात येणार नाही, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला पुढच्या हप्त्यात पाठवला जाणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।